नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटण भुना मसाला। चला तर मग त्याची रेसिपी बघूया। आता मटण भुनासाठी लागणारं साहित्य बघूया। मी 1 किलो शोल्डर घेतलाय मटणचं। त्याच्यामध्ये हळद आहे, मीठ आहे, क्रश केलेलं जिंजर गार्लिक, मिरची आहे, 3 तमालपत्र आहेत। याच्यामध्ये बेसिक मसाले घेतलेले आहेत। चला, खडा मसाला हा आहे मटण मसाला, थोडासा 1 चमचा चिकन मसाला, लाल तिखट आणि हळद। ह्याच्यासाठी भरपूर चिरून कोथिंबीर लागते फ्राय करायला। 4 मीडियम साइज कांदे आहेत जे मी एकदम कद्दूकस बारीक किसून घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो आहेत मोठ्या साइजचे, ते मी किसून घेतलेले आहेत। इथे आलं लसणाची पेस्ट आहे आणि बटर। हा सगळा आपला कच्चा सामान आहे। आता आपण पुढची रेसिपी बघूयात। आधी मटण आहे ते शिजायला टाकूयात। मटण शिजायला टाकूयात। हे गरम झालेलं आहे। त्याच्यामध्येच मी आता हा क्रश केलेला जिंजर गार्लिक आणि मिरची घातली, 3 तमालपत्र घातले आणि हे मटण जे आहे ते जरासं हलकं एक वर खाली केले आणि ते मी डायरेक्ट आता शिजायला टाकणार। आता हे मटण आहे हे आपण शिजायला टाकूया। आता मटण एक जरा वर खाली करून घेऊया आणि किंचितसा पाणी घालून त्याला 4 शिट्ट्या व्यवस्थित करून घेऊया। ह्याच्यामध्ये आलं लसणाच्या पेस्टचं पाणी आहे ते घालते मी। आता मोठी कढई घेतली आयनची, त्याच्यामध्ये मी साजूक तूप घालून घेते आणि थोडंसं बटर घालून घेऊया त्याच्यात। ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून 1.5 टेबलस्पून मी बटर घालून घेतले। बटर मेल्ट होतंय त्यावेळेला त्याच्यामध्ये जे बेसिक खडे मसाले आहे म्हणजे वेलची, क्लव्स, ब्लॅक कार्डमम, ब्लॅक पेपर, स्टार अनीस, दगडफूल आणि शहाजिरे असं सगळं मी घालून हे आता परतवून घेणार। लक्षात ठेवा, आपण मटण शिजवताना सुद्धा आलं लसूण घातलेलं आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे भुना करताना त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 टेबलस्पून आलं लसणाची गोळी घालून घ्यायची आहे आणि तिचा कच्चा स्मेल जाऊस्तवर आपल्याला छान परतवून घ्यायचे। त्यानंतर कद्दूकस केलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेऊयात त्याच्यामध्ये। आता ह्याचा आलं लसणाचा जो कच्चा स्मेल आहे तो पूर्णपणे गेलेला आहे। आता ह्याच्यात आपले सुके मसाले सगळे घालून घेऊयात आणि थोडं पाणी करत हे मसाले आपण शिजवूयात। फ्लेम हाय ठेवा म्हणजे हे मसाले व्यवस्थित शिजले जातील आणि त्याला छान तरी येईल। हे लपथपलेला असतो हा मसाला भुना, मटण भुना। हे बघा बबल्स यायला लागले, हे बघा। हळूहळू पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा, तरच मसाला व्यवस्थित आतून छान शिजला जातो। हे बघा त्याला छान बॉडी पण येते आणि आतून व्यवस्थित त्याचा कच्चेपणा निघून जातो। आता ह्याच्यामध्ये मी थोडी चिरलेली कोथिंबीर घातली आणि कांदा ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आपण सगळा।
आणि तो जरा परतवून घेऊयात. कांदा परतवायला साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील. मोठ्या फ्लेम वरतीच ठेवायचा, म्हणजे कांदा छान परतला जातो. आता ह्या मसाल्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते. मीठ घालताना लक्षात ठेवा, आपण मटण शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता हा कांदा पूर्ण आतून छान शिजला गेलाय. ह्याच्यामध्ये आता आपण कद्दूकस केलेला टोमॅटो घालून घेऊयात. आणि टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत, म्हणजे त्याला बाजूनी पाणी सुटेपर्यंत आपण परतवून घेऊयात. हे बघा, हा आता टोमॅटो शिजायला पुढची 15 मिनिटं लागतील. आणि एव्हरी स्टेप ऑफ द वे थोडी थोडी चिरलेली कोथिंबीर टाकत जा, म्हणजे कोथिंबीरीचा जो एक स्वाद असतो तो इनकॉर्पोरेट होत जाईल मसाल्यामध्ये. हे बघा, आता याला शिजायला पुढची 15 मिनिटं देऊयात. पुढच्या 15 मिनिटांनंतर हा मसाला कसा होतोय ते बघूयात. आता ह्याच्यामध्ये हे शिजलेलं मटण घालूयात आणि परतवून घेऊयात. वरनं चिरलेली कोथिंबीर घालूयात. आणि ह्याला आता मसाल्यामध्ये थोडं इनकॉर्पोरेट होण्यासाठी पुढची 5 ते 10 मिनिटं देऊयात, म्हणजे पूर्णपणे फायनल मटण भुना मसाला आपला रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये 2 वरनं स्लिट केलेल्या मिरच्या टाकूयात. और भुना मसाला इज डन. आता प्लेटिंग करून घेऊयात. तुम्हाला आजचं मटण भुना मसाला कसा वाटलं हे मला नक्की कमेंट्सद्वारे सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे माझी नवीन आलेली रेसिपी तुम्हाला नक्की कळेल. ही एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे. तुम्ही बनवा, तुम्ही खा, तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.